मित्रांनो, तुम्ही UPSC 2025 प्रिलिम्ससाठी प्रिपरेशन करत आहात का? जर तुम्ही करत आहात, तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही कॉम्बॅट सीझन 3 ह्याच्या अंतर्गत आपण 20 एप्रिलला ओपन मॉक ही आयोजित केलेली आहे. आपली ओपन मॉक ही बाकीच्यांपेक्षा वेगळी असते. का वेगळी असते? कारण की आपण प्रॉपर UPSCचं वातावरण हे सिम्युलेट करतो. तुम्हाला हॉल तिकीट दिलेली असते. हॉल तिकीटवरती रोल नंबर असतो. त्या हॉल तिकीट तुम्ही छापून इकडे घेऊन यायचं. रोल नंबर तुमचा चेक करायचा, कुठल्या वर्गामध्ये आहे त्या वर्गामध्ये जाऊन बेंच चेक करायचा, तिथे बसायचं. प्रॉपर बेल वाजणार. तुम्हाला प्रश्नपत्रिका OMR त्या वेळाप्रमाणे तुम्हाला दिल्या जाणार. तुमचं पूर्ण UPSC एन्व्हायरमेंटमध्ये प्रॅक्टिस घेतली जाणार. तर मित्रांनो, माझा हा 15 वर्षाचा अनुभव आहे. जर आपण UPSCच्या एन्व्हायरमेंटमध्ये UPSCच्या वेळाप्रमाणे जर ओपन मॉक दिल्या तर आपल्याला खूप जास्ती फायदा होतो. आपल्या बॉडीमध्ये एक मसल मेमरी निर्माण होते. या मसल मेमरीचा फायदा असा असतो की ज्या दिवशी आपण खरी UPSCची एक्झाम द्यायला जातो तेव्हा आपल्याला भीती वाटत नाही. आपल्या बॉडीला, आपल्या नर्वस सिस्टमला, आपल्या ब्रेनला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी आपण आधी फेस केलेल्या आहेत, ज्यामुळे आपल्याला खूप जास्ती फायदा होतो. म्हणून आपल्याला जर 2025ची प्रिलिम्स पास करायची असेल तर माझं ऐका. आजच ओपन मॉक जी आपली कॉम्बॅट सिरीज आहे, 3रं वर्ष आहे, त्याला रजिस्टर करा. लिमिटेड सीट्स आहेत आणि ती एक्झाम आवर्जून एक्झाम कंडिशन्समध्ये द्या. धन्यवाद.